मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण गणिती पद्धतीने हे शोधणार आहोत की जेव्हा आपल्याला वस्तूची उंची, वस्तूचे अंतर आणि आरशाचे नाभीय अंतर दिले जाते, तेव्हा प्रतिमेचे अंतर आणि प्रतिमेची उंची कशी काढायची. तर गणितीय भाषेत सांगायचं झाल्यास आपल्याला HO म्हणजेच वस्तूची उंची, U म्हणजे वस्तूचं अंतर आणि F म्हणजे नाभीय अंतर यांची मूल्ये दिली आहेत. तर या सगळ्या काय आहेत? दिलेल्या गोष्टी आहेत, बरोबर. आणि या दिलेल्या गोष्टीवरून आपल्याला प्रतिमेचं अंतर आणि प्रतिमेची उंची शोधायची. तर V म्हणजे प्रतिमेचं अंतर ते आपल्याला शोधायचे आणि HI म्हणजे प्रतिमेची उंची आपल्याला शोधायची आहे. आता जर आपण काळजीपूर्वक विचार केला तर हा गणिताचा प्रश्न वाटतो, कारण या संपूर्ण गोष्टीला एका भूमितीय आकृतीप्रमाणे आपण मानू शकतो, जिथे काही बाजूंची आपल्याला लांबी दिलेली आहे आणि काही अज्ञात बाजू आपल्याला शोधायच्या आहेत. चला तर मग सोडवूया. आता आपल्याला काय काढायचं आहे यावरती लक्ष केंद्रित करूया. आपल्याला V म्हणजे प्रतिमेचं अंतर आणि HI म्हणजे प्रतिमेची उंची काढायची आहे. आणि आपल्याला काय दिलं आहे? तर आपल्याला HO, U आणि F हे दिलेलं आहे. आता आपण यांना कसे तरी एकत्र आणू शकतो का? हा प्रश्न आहे. आपण दिलेले अंतर आणि उंची यांना काढायचे अंतर आणि उंची यांच्याशी कसे तरी जोडू शकतो का? तर हो, आपण ही आकृती काळजीपूर्वक पाहिली आणि विशेषतः या दोन त्रिकोणांकडे काळजीपूर्वक पाहिले तर आपण ते शोधू शकतो. तर मी हे त्रिकोण अधोरेखित करतो. आता जर आपण त्यांच्याकडे काळजीपूर्वक पाहिले तर आपल्या लक्षात येईल की ते समरूप त्रिकोण आहेत. ते कसे पहा. लक्षात घ्या की त्यांचा एक कोन समान आहे, कारण ते दोन्ही 90 अंशाचे आहेत आणि त्यांचे इथले कोन देखील समान आहेत. ते समान असण्याचं कारण म्हणजे एक आपाती कोन आहे आणि एक परावर्तन कोन आहे आणि परावर्तनाचा नियम आपल्याला सांगतो की दोन्ही समान असले पाहिजेत. याचा अर्थ दुसरा कोन म्हणजेच उरलेला कोन देखील समान असेल, ज्यामुळे हे दोन त्रिकोण एकमेकांशी समरूप होतात. आणि समरूप त्रिकोणाचं वैशिष्ट्य काय आहे? तर त्यांच्या बाजू एकाच प्रमाणात असतात. म्हणून या दोन त्रिकोणांकडे पाहून आपण असं लिहू शकतो की HI म्हणजे प्रतिमेची उंची भागिले HO म्हणजे वस्तूची उंची. आता यांचं हे गुणोत्तर इतर कोणत्याही दोन बाजूंच्या गुणोत्तरा इतके असले पाहिजे. मग इतर दोन कोणत्या बाजू घ्यायच्यात आपल्याला? तर पहिल्या त्रिकोणामध्ये पहा, हे अंतर V म्हणजे काय? तर प्रतिमेचं अंतर. आणि दुसऱ्या त्रिकोणाची बाजू असेल U म्हणजे वस्तूचे अंतर, बरोबर. तर इथं आपल्याला एक गुणोत्तर मिळालं. पण लक्षात घ्या, इथं आपलं काम अजून पूर्ण झालेलं नाहीये, कारण इथे HI आणि V हे दोन्ही सुद्धा अज्ञात आहेत. आणि आपल्याला तर माहिती आहे, एक समीकरण आणि दोन अज्ञात गोष्टी असेल तर ते आपण सोडवू शकत नाही. इथं आपल्याला दुसऱ्या समीकरणाची गरज आहे. आता हे दुसरे समीकरण सोडवण्यासाठी ना आपण F चा विचार करूया. आता F सुद्धा आपल्याला दिले आहे. आता आपण सांगू शकतो की दुसरी जर समरूप त्रिकोणाची अशी जोडी आपल्याला मिळाली की ज्यामध्ये F ही बाजू आपल्याला दिलेली असेल, तर आपण हे दोन समीकरण घेऊन आपले अज्ञात गोष्टी काढू शकतो. तर आता मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हा थोडा वेळ व्हिडिओ थांबवा आणि दुसरी समरूप त्रिकोणाची जोडी शोधण्याचा प्रयत्न करा. तर पहा, इथे जे PF अंतर आहे ते म्हणजे आहे F, नाभीय अंतर, बरोबर. आणि ते अंतर दिलेला जर आपण त्रिकोण पाहिला तर हा आपल्याला त्रिकोण दिसतोय, पण तो त्रिकोण काटकोन त्रिकोण नाहीये. आपल्याला तर काटकोन त्रिकोण हवा आहे. मग आपण दुसरा त्रिकोण बघूयात. तर इथे तुम्ही पाहू शकता, हा एक त्रिकोण आहे की त्याचं एक अंतर F आहे, बरोबर. मग त्याला समरूप असणारा दुसरा त्रिकोण आपल्याला सापडतोय का? पहा, तर इथे एक छोटा त्रिकोण आपल्याला दिसतोय. तर आपण हे दोन्ही त्रिकोण अधोरेखित करूयात. आता हे दोन्ही त्रिकोण एकमेकांना समरूप आहेत की नाही हे शोधूयात. तर इथे आपण पाहू शकतो की या दोन्ही त्रिकोणांचा एक कोन 90 अंशाचा आहे, म्हणजे काटकोन आहे, बरोबर. त्याचप्रमाणे या दोन्ही त्रिकोणांचे हे जर कोन पाहिले आपण तर ते विरुद्ध कोन आहेत आणि विरुद्ध कोन हे समान असतात, बरोबर. याचा अर्थ राहिलेला कोन सुद्धा समान असेल आणि यावरून हे सिद्ध होतं की हे दोन्ही त्रिकोण हे समरूप त्रिकोण आहेत. पण पुढे जाण्यापूर्वी आपल्या मनात एक प्रश्न येऊ शकतो. थांबा, की ही तर वक्र रेषा आहे, याचा अर्थ तो त्रिकोण नाहीये. आणि जर आपण त्याला त्रिकोण असं मानू शकलो तरच आपण हे सोडवू शकतो. तर इथं आपल्याला एक गृहीतक समजावून घेणं गरजेचं आहे. हा एक गोलीय आरसा आहे, याचा अर्थ तो एका गोलाचा भाग आहे. पण वक्रता केंद्र कुठे आहे त्याचं?
आपण जर हा गोल पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल की त्याचं जे वक्रता केंद्र आहे ते खूप लांब आहे, बरोबर? याचा अर्थ तो एक खूप मोठा गोल आहे. आणि जेव्हा आपण एक मोठा गोल घेतो तेव्हा त्याचा अगदी लहान भाग जर आपण पाहिला तर आपल्याला तो जवळजवळ सपाट पृष्ठभाग दिसतो. ज्याप्रमाणे पृथ्वी खूप मोठी आहे, एक मोठा गोल आहे, पण जेव्हा आपण पृथ्वीचा एक छोटासा भाग पाहतो तेव्हा तो सपाट दिसतो, अगदी त्याचप्रमाणे. त्यामुळे इथे आपण गृहीत धरू शकतो की आरशाचा हा वक्र भाग जवळजवळ सपाट आहे, कारण तो त्या संपूर्ण गोलाचा एक छोटासा भाग आहे. ठीक आहे. तर आशा आहे की यावरून आपला दावा सिद्ध होतो की आपण याला एक सरळ रेषा मानू शकतो, आणि म्हणूनच आपण येथे जे केले तेच पुन्हा करू शकतो. आपण समरूप त्रिकोणांच्या गुणधर्माचा वापर करणार आहोत. तर पुन्हा एकदा हा व्हिडिओ थांबवा आणि स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. चला पाहूया. आपण त्रिकोणाची ही बाजू विचारात घेऊ, HI भागिले ही बाजू. आता ही बाजू किती लांबीची असेल? तर ती असेल HO एवढी. तर HI भागिले HO बरोबर ही बाजू भागिले ही बाजू. आता ही बाजू किती असेल मला सांगा बरं. जर आपण व्यवस्थित पाहिलं तर पूर्ण अंतर आहे V, आणि V मधून जर F वजा केलं तर आपल्याला त्या बाजूचं अंतर मिळेल. तर V वजा F भागिले ही बाजू किती आहे? F. तर इथे आपल्याला एक गुणोत्तर मिळालं. त्रिकोणाची आपण ही बाजू कधीच विचारात घेत नाही, कर्णाची बाजू, कारण ती कोणतंच अंतर दर्शवत नाही म्हणून, बरोबर? तर इथं आपल्याला हे मिळालं दुसरं समीकरण. तर आता आपल्याकडे दोन समीकरणं आहेत आणि दोन अज्ञात गोष्टी आहेत. याचा अर्थ आपण हे नक्कीच सोडवू शकतो, बरोबर? तर आता एक काम करा, थोडा वेळ हा व्हिडिओ थांबवा आणि स्वतः सोडवायचा प्रयत्न करा. इथे मी तुम्हाला एक हिंट देतो की आपल्याला जे शेवटचं समीकरण मिळेल ते V, U आणि F यांच्यामध्ये असेल. ठीक आहे. जर तुमचं सोडवून झालं असेल तर आपण पुढे पाहूयात. तर लक्षात घ्या, या दोन्ही समीकरणांची जी डावी बाजू आहे ती डावी बाजू समान आहे, बरोबर? याचा अर्थ त्यांची उजवी बाजू सुद्धा समान असेल. तर मी दोन्ही समीकरणांची उजवी बाजू लिहितोय V भागिले U बरोबर V वजा F भागिले F. पण हे थोडंसं विचित्र दिसतंय असं नाही का वाटत तुम्हाला? तर यांना आणखीन सोडवण्याचा प्रयत्न करूयात. तर इथे आपण तिरकस गुणाकार करूयात. जर आपण यांचा तिरकस गुणाकार केला तर आपल्याला मिळेल V गुणिले F बरोबर U ने जर इकडे गुणलं तर येईल U V वजा U F बरोबर. अरे, हे अजून विचित्र वाटतंय. याला आणखीन सोडवायला पाहिजे. जर याला सोडवायचं असेल तर आपण काय करूयात, या पूर्ण समीकरणाला U, V आणि F ने भागूयात. जर UVF ने भागलं तर आपल्याला एक शेवटचं समीकरण मिळेल. तर लक्षात द्या, VF ला जर UVF ने भागलं तर इथं काय राहील? तर इथे राहील 1 भागिले U बरोबर. UV ला जर UVF ने भागलं तर काय राहील? 1 भागिले F वजा UVF ला जर UVF ने भागलं तर काय राहील? 1 भागिले V. तर हे मिळालं आपल्याला एक समीकरण. तर हेच समीकरण जर मी F साठी लिहिलं तर आपलं शेवटचं फायनल समीकरण होईल 1 भागिले F बरोबर 1 भागिले U अधिक 1 भागिले V. आणि या समीकरणावरून आपण प्रतिमेची उंची काढू शकतो. तर हे आहे आपलं सूत्र. परंतु एक अडचण आहे की हे सामान्य सूत्र नाही, म्हणून मी याला चौकटीमध्ये टाकणार नाहीये. कारण हे फक्त अंतर्वक्र आरशासाठी आणि तेही वास्तव प्रतिमांसाठी सिद्ध केलेलं आहे. जर प्रतिमा आभासी असेल तर काय? जर आपण बहिर्वक्र आरशाचा वापर करत असू तर काय? हे सूत्र लागू होईल का? का ते बदलेल? तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहू की एक सामान्य सूत्र कसं बनवायचं जे सर्व प्रकरणांसाठी वापरलं जाऊ शकतं. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू की एक सामान्य सूत्र कसं बनवायचं जे सर्व प्रकरणांसाठी वापरलं जाऊ शकतो. मग बहिर्वक्र, अंतर्वक्र, वास्तव, आभासी, तुम्हाला जे हवं असेल त्यासाठी आपण ते सूत्र वापरू शकतो. तर ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर इथेच थांबूयात. धन्यवाद.